अहिल्यानगरमधील ठाकरे गटाचा हा बडा नेता पक्षाला देणार सोडचिठ्ठी, लवकरच सत्ताधारी पक्षात करणार प्रवेश। श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चर्चेचा विषय ठरतोय। नागवडे कारखान्याचे अध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते राजेंद्र नागवडे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली पुढील वाटचाल ठरवण्यासाठी लवकरच निर्णय घेण्याचे संकेत दिलेत। श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सोमवार दिनांक 12 मे रोजी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शिवसेनेत राहायचं की अन्य पक्षात जायचं याबाबत 10 ते 12 दिवसात निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले। या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीवरही चर्चा करण्यात आली आहे। श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत राजेंद्र नागवडे यांनी आपल्या राजकीय भवितव्याबाबत महत्त्वाचं विधान केलं। या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाठा या पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते। काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांमधील संभ्रमावर बोट ठेवलं। ते म्हणाले की काँग्रेसमध्ये बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीमध्ये आणि तुम्ही ठाकरे सेनेत अशी परिस्थिती आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। दरेकर यांनी पुढे सांगितलं की भविष्याचा विचार करून काँग्रेस पक्षाला श्रीगोंद्यात मजबूत करण्याची गरज आहे। या संभ्रमामुळे कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांमध्ये एकजुटीनं काम करणे कठीण होत आहे आणि याच मुद्द्यावर बैठकीत सविस्तर चर्चा देखील करण्यात आली आहे।